विश्वास बसणार नाही तुम्हाला, अगदी झटपट फक्त 7 मिनिटांमध्ये हा गाजराचा हलवा इथे बनवून तयार झालाय। गाजर न किसता न कापता अगदी झटपट असा गाजर हलवा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। मी इथे 1 किलो गाजर घेतले, त्याचे वरचे साल काढून घ्यायचे। शक्यतो गाजर अशा पद्धतीने बारीकच घ्या, खूप जाडसर घ्यायचे नाही। त्याच्या आतमध्ये हे कमीत कमी पांढरट भाग असला पाहिजे, त्यामुळे गाजर हलवा अगदी चविष्ट असा बनतो। त्यासाठी मी इथे एक कुकर घेतला आहे, त्यामध्ये घालायचं 1 मोठा चमचा साजूक तूप। तूप इथे वितळलंय, आता त्यात घालायचं गाजर। गाजर आपल्याला इथे न किसता न कापता अगदी पटकन आपण इन्स्टंट असा हा गाजर हलवा बनवणार आहोत। अशा पद्धतीने हातानेच मी इथे त्याचे 2 ते 3 भाग करून घेतले व ते सर्व गाजर आता ह्या तुपामध्ये मी इथे टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने सर्व गाजर मी यामध्ये टाकून घेतले। आता पळीच्या मदतीने मीडियम फ्लेमवर एकसारखे हलवत 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे गाजर ह्या तुपामध्ये छान परतवून घ्यायचे, म्हणजे अगदी चविष्ट असा आपला हलवा इथे तयार होईल। तुपामध्ये अशा पद्धतीने छान परतवून घेतल्यामुळे गाजराच्या हलव्याला चव छान येते। आता हे मी इथे व्यवस्थित 3 मिनिटांसाठी मिक्स करून घेतले। गाजराचा हलवा छान लालसर लाल चुटूक दिसावा यासाठी मी यामध्ये घालते अगदी थोडेसे बीट। 1 बीटामधला पाव भाग मी यामध्ये घातलाय। अगदी थोडेसे बीट यामध्ये घातल्यामुळे हलव्याची चव जरा सुद्धा बदलणार नाही। जर तुम्हाला नसेल घालायचे, नाही घातले तरी चालेल। आता ते बीट सुद्धा त्या तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं। साधारण 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित आता मी हे सर्व जिन्नस परतवून घेतले। आता यात घालायच्या 2 वेलची अशा पद्धतीने फोडून घेतल्या व त्यामध्ये टाकून घ्यायच्या। अगदी चिमूटभर मीठ घातले। आता तुम्ही म्हणणार गाजराच्या हलव्यामध्ये मीठ कशाला? तर मीठ घालण्याचं कारण एवढंच की कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये जर चिमूटभर मीठ घातले तर त्याची चव ही दुप्पट तर होतेच, पण आपण हा हलवा दूध न वापरता बनवत आहोत, त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्या गाजराला थोडे पाणी सुटेल आणि आपण कुकरमध्ये शिवाय हा हलवा बनवत आहोत, शिवाय न कापता न किसता, म्हणून थोडे मीठ घातल्यामुळे गाजराला आपोआपच त्याचे पाणी सुटेल। आणि हाय फ्लेमवर याच्या आपल्याला फक्त 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झाल्या की लगेचच गॅस बंद केलाय आणि कुकर थंड झालाय, त्याची वाफ पूर्णपणे निघाली आहे। आता झाकण काढून घ्यायचे। बघू शकता मीठ घातल्यामुळे अगदी थोडेसे इथे पाणी सुटले आणि मस्त त्या वाफेवर हे छान गाजर आपले इथे शिजले गेलेत। गाजर शिजलेत की नाही ते चेक करूयात। हे बघू शकता तुम्ही, अगदी मस्त असे गाजर इथे शिजले गेलेत आणि मिठामुळे त्याला पाणी सुद्धा सुटले। तर मी इथे फोर्कच्या मदतीने तुम्हाला एक गाजर दाबून दाखवते। बघू शकता अगदी परफेक्ट असे हे गाजर इथे शिजले गेलेत। अगदी घाईच्या वेळेस अचानक पाहुणे आले आणि तुम्हाला जर गाजरचा हलवा बनवायचा असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की फॉलो करू शकता। अगदी झटपट तयार होतो, जरा सुद्धा वेळ लागत नाही। आता मी इथे एक पोटॅटो मॅशर घेतले, त्याच्या मदतीने हे गाजर हलक्या हाताने इथे दाबून घ्यायचे अशा पद्धतीने, किंवा पळीच्या मदतीनेच तुम्ही सुद्धा हे मॅश करून घेऊ शकतात। अगदी थोडे थोडे मी इथे या पोटॅटो मॅशरच्या मदतीने मॅश करून घेतले। आता पळीच्या साहाय्याने एकदा व्यवस्थित हलवून घेते। मस्तच असं इथे गाजर आपलं शिजलं गेलंय, बघू शकता तुम्ही। आणि ही एक गोष्ट मी इथे मान्य करते की पारंपरिक पद्धतीने ज्या प्रकारे गाजर किसून आपण हलवा बनवतो त्या हलव्याचे जसे टेक्स्चर येते तसे टेक्स्चर या हलव्याला येत नाही, पण चव ही अगदी सेम तशीच असते। आता यात मी साखर टाकून घेते। 200 ग्रॅम इतकी साखर, आपल्या रोजच्या वापरातली जी वाटी असते त्या वाटीने मोजूनच मी यामध्ये साखर घातली। 1 किलो गाजरासाठी 200 ग्रॅम साखर पुरेशी होते। जर तुम्हाला जास्त प्रमाणात गोड हवा असेल तर 250 ग्रॅम इतकी साखर तुम्ही यामध्ये घालू शकतात। आता मी साखर इथे व्यवस्थित वितळली गेली आहे। छान मी इथे मिक्स करून घेतले आणि बघू शकता गाजराचा रंग अगदी परफेक्ट आला आहे। मस्त लाल चुटूक असा आपला हा गाजराचा हलवा इथे तयार झाला आहे। आणि अजून त्याला छान टेस्ट यावी यासाठी मी यामध्ये 2 चमचे इतकी मिल्क पावडर घालते। मिल्क पावडर आपण यामध्ये दूध न वापरले किंवा खवा सुद्धा घातलेला नाही, त्यामुळे मिल्क पावडर घालणं हे गरजेचं आहे। त्याने गाजराच्या हलव्याला टेस्ट छान येईल। आता ही मिल्क पावडर सुद्धा मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतली। जे 10 रुपयाचं छोटंसं पॅकेट येतं ते पूर्ण पॅकेट यामध्ये टाकून घ्यायचे।
हे बघा मस्तच असा लाल चुटूक असा गाजराचा हलवा आपला इथे तयार झालाय। बघू शकता तुम्ही अगदी इन्स्टंट आणि पटकन तयार होतो, जरा सुद्धा वेळ लागत नाही। असाच तुम्ही गाजराचा हलवा हा सर्व करू शकतात, पण यामध्ये अजून एक स्टेप मी इथे करून घेणार आहे। एक छोटंसं पॅन ठेवलं, त्यामध्ये अर्धा चमचा इतके साजूक तूप घालायचे व आपल्या आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे। मी इथे काजू बदाम घेतलेत व त्याचे अशा पद्धतीने बारीक काप करून घेतले, ते यामध्ये परतवून घेणार आहे। हे घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही असंच सुद्धा तो गाजराचा हलवा सर्व करू शकतात। आता अर्धा ते 1 मिनिटभर मंद आचेवर हे छान परतवून घेतले। हे परतवून घेतलेले काजू बदाम आपण आता त्यामध्ये टाकून घेऊयात व एकदा चमच्याच्या सहाय्याने आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। हे बघू शकता तुम्ही मस्तच असा गाजराचा हलवा इथे तयार झालाय। रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साधा सोप्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।